वळूयात पुढच्या बातमीकडे। खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीत नाराजीचा सूर उमटलाय। श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेला अर्थ नसल्याचं भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी म्हटलंय। पक्षीय पातळीवर नाशिकच्या लोकसभेच्या जागेबाबत निर्णय होईल अशी प्रतिक्रिया दिनकर पाटील यांनी दिली आहे। तर श्रीकांत शिंदेंच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला भविष्यवाण जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। असं हे पक्षश्रेष्ठींनी जागा वाटप होईल, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पक्षश्रेष्ठी जाहीर करतील, तो निर्णय मान्य असतो। त्यामुळे काल जे झालं ते जनतेला आवडलेलं नाही आणि या लोकशाहीमध्ये कितीही उमेदवार राहू शकतात। त्यामुळे आमच्या भक्तवर्गाला चिंताने आमचे भक्त परिवार आमच्या जोमाने कामाला लागलेला असून या रणांगणामध्ये ते पूर्णपणे उतरले आहेत आणि संकल्पसुद्धा केलेला आहे की या लोकशाहीमध्ये जी लोकसभेची निवडणूक आहेत ती काय करायची, जोमाने काय लढवायची आणि जिंकायची सुद्धा।